शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटासमोर नवं आव्हान निर्माण झालंय। ठाकरे शिर्डी दौऱ्यावर असतानाच बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। भाऊसाहेब वागचौरेंना ठाकरे गट उमेदवारी देण्याच्या घडामोडी घडत असल्याने बबनराव घोलप नाराज होते। परिणामी ठाकरे गट आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटातील नेते सबुरीनं वागायला तयार नसल्याचं दिसून येतं। कारण बबनराव घोलप यांनी अद्याप ठाकरे गट सोडल्याची घोषणा केलेली नाही किंवा ठाकरे गटानं देखील त्यांची हकालपट्टी केलेली नाही। तर बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा आधीच दिलाय, तर ठाकरे गटानं घोलप यांना संपर्क प्रमुख पदावरून हटवलंय। आगामी लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वागचौरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर बबनराव घोलप यांची नाराजी उफाळून आली। परिणामी उद्धव ठाकरे शिर्डी दौऱ्यावर असताना बबनराव घोलप यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली। बबनराव घोलप यांच्या नाराजीवर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ते आता पाहूया। आता कोण नाराज आहे आणि कोण खुश आहे आता याच्यासाठी काय कुठली मशीन आलेली नाही ना, काखेत लावलं आणि सगळं बघितलं नाराज आहे। अशोक चव्हाण नाराज होते का? कालपर्यंत आमच्याबरोबर होते ना। भाऊसाहेब वागचौरेंनी शिवसेनेत असतानाही अनेकदा शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबलं होतं याची आठवण बबनराव घोलप यांनी करून दिली। वागचौरे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं होतं आणि घोलप यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती। मात्र वागचौरेंची घर वापसी झाल्यानंतर सर्व राजकीय चित्र बदललं। त्यांच्या मनात काय खळबळ आहे काय त्याची अजून एक मशीन प्रसिद्ध यायची आहे, म्हणजे काढायला पाहिजे। मोदीला आपण सांगू वॉशिंग मशीन सारखी काढू। मोदी काय शोध लावतात रिटायरमेंट नंतर, बसतील पुढे हे असे शोध लावत। शिवसेना ठाकरे गटानं भाऊसाहेब वागचौरेंना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी केली आहे, पण बबनराव घोलप यांच्या नाराजीनं ठाकरे गटाच्या चिंता वाढवल्यात हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।